मग लंगडी लगोरी शिवाशिवी बी खेळतात का तुझ्या सांगती? का नाही खेळणार? मायावर लय जीव आहे गजाननाचा. राजा शेगावीचा भूतलावरी संत म्हणे मायबाप त्याचा परतेक भक्त। या दोन ओळी श्री गजानन महाराजांच्या बाबतीत खूप काही सांगून जातात। महाराजांच्या भक्तांना कित्येकदा त्यांच्या उपस्थितीची प्रचिती आलेली आहे। भक्तांच्या या अनुभवांचा आता तुम्ही देखील हवा त्या ठिकाणी आनंद घेऊ शकता। गजानन महाराजांवर आधारित YouTube मालिकेत कर्म भक्ती आणि ज्ञान योगाचे पुरस्कर्ते शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा 147वा प्रगट दिवस आज संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जात आहे। जिथे शेगाव येथील त्यांच्या मूळ मंदिरात तसेच राज्यभरातील मंदिरांमध्ये त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची अमाप गर्दी ओसंडली आहे, तिथेच त्यांच्या जीवनावर आधारित प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे। या मालिकेचा शुभारंभ आज त्यांच्या प्रगट दिनाचं औचित्य साधून करण्यात येणार आहे। ही मालिका श्रींचं जीवन तसेच त्यांच्या भक्तांच्या अनुभवांवर आधारित आहे। जय गजानन। नमस्कार, मी योगेश संजय डवरे। नमस्कार, मी तेजल सुधीरराव डहाणकर। तर गेली 6 वर्ष आम्ही वेगवेगळ्या मालिकांमध्ये दिग्दर्शन विभागात काम करतोय। आता नवीन मालिका आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी, जी युट्यूबवर रिलीज होणार आहे श्री गजानन गाथा या युट्यूब चॅनलवर, जिचं नाव आहे प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची। तर या मालिकेसाठी आम्ही कशा पद्धतीने एकत्र आलो, म्हणजे आम्ही एकत्रच काम करतो ऑब्व्हियसली, पण या मालिकेसाठी कसं एकत्र आलो त्याबद्दल छानपणे आपल्याला स्पष्टीकरण देणार आपला योगेश। ही जी मालिका आहे ही आजच्या काळातली मालिका। इथून 6-1 वर्ष आधी तेजल आणि मी महाराजांच्या मंदिरात बसलो होतो, तेव्हा मी असं सहजच बोललो तेजलला, तेजल यार महाराजांवरती काहीतरी करूया आपण, किंवा म्हणजे युट्यूब मालिका करूया किंवा एक लोकल चॅनलसाठी काहीतरी करूया, असं आमच्या डोक्यात आलं। तेजल बोलला लगेच हो करायची म्हणून आमचं ठरलं आणि आम्ही विदर्भाचा एक चॅनल आहे त्यांना भेटायला गेलो। सगळ्या गोष्टी झाल्यात, मग पुढे आम्ही लेखन करायला बसलो आमच्या ऑफिसमध्ये। तिथे बसलं असताना अचानक रात्री मला फोन आला, त्याच दिवशी रात्री मला फोन आला की म्हणजे संत गजानन शेगावची ही जी मालिका होती त्या प्रोडक्शनचा मला कॉल आला की आम्ही अशी मालिका करतोय, तू जॉईन होणार का इथे? आम्ही दोघेही शॉक झालो की आपण महाराजांवरतीच करणार होतो आणि मला त्याच प्रोडक्शन मधनं कॉल येतो आणि मलाच फोन येतो, म्हणजे काहीतरी महाराजांचे संकेत आहे। मग आम्ही थोडे डिस्टर्ब पण झालो की यार आपण करणार होतो आणि आता दुसरं मोठं चॅनल करतंय, आता आमचं बजेट कमी होतं आणि मोठ्या चॅनल पर्यंत आम्ही ते कॉस्ट कसं पुरवणार ना। मग म्हटलं ठीक आहे असो, महाराजांची इच्छा नसेल आमच्याकडून करून घ्यायची। पण मी तिथे जॉईन झालो चीफ असिस्टंट डिरेक्टर म्हणून। तिथे मग प्रवास सुरू झाला, वेगळ्या वेगळ्या महाराजांच्या गोष्टी माहिती झाल्या। तिथे आमचे डिरेक्टर नितीन काटकर सर, संजू सर कोलते यांच्याकडून खूप सारं शिकायला मिळालं। तिथेच अमित सरांशी माझी ओळख झाली, ते महाराजांच्या भूमिकेत होते। मग माझ्या डोक्यात आलं की यार हे जे करतायत हे आपण नसतो करू शकलो, म्हणजे इतका कॉस्ट आणि इतक्या भव्य रूपात ती सिरियल उदयास आली होती, हे आपण नसतो करू शकलो आमच्या लेवलवरती। म्हटलं महाराजांचे जे संकेत आहे, महाराजांची इच्छा नाहीये। पण ती सिरियल संपल्यानंतर आता मी स्टार प्रवाहाचा एक शो करत होतो असोसिएट डिरेक्टर म्हणून। तो करत असताना मला असं झालं की यार आता आपण ना काहीतरी वेगळं करायला पाहिजे, स्वतःचं काहीतरी सुरू करायला पाहिजे इंडिव्हिज्युअल। तर 30 तारखेला माझा बर्थडे होता आणि मी युट्यूब साठी काहीतरी करायचं असं माझं ठरलं होतं। म्हटलं आता काहीतरी युट्यूब साठी आपण करूया छान, आता नको टेलिव्हिजन, म्हणजे थोडा काहीतरी चेंज हवा होता मला आयुष्यात। मग अचानक त्या दिवशी मला माझ्या बर्थडेच्या दिवशी अमित सरांचा फोन आला बर्थडे विश करायला आणि बोलले काय करतोय? म्हटलं सर काय नाही, मी जरा युट्यूब साठी काहीतरी करायचं चाललंय माझं। तर त्यांनी लगेच म्हटलं अरे मी पण युट्यूब साठी करायचा विचार चाललाय माझा, गजानन महाराजांची मालिका। म्हटलं वा छान उत्तम असेल, मी मला जे काही मदत लागेल ते मी करायला तयार आहे। ते बोलले हो भेटूया आपण भेटूया। मग असं ठरलं आमचं। मग मी तेजलला कॉल केला की तेजल मला असं अमित सरांचा कॉल आलाय, काय करायचं? तेजल बोला करूया। 6 वर्ष आधी आपण जे करू शकलो नाही आज कदाचित महाराज आपल्याकडून करून घेतात। तर तेजलने लगेच होकार दिला। सॉरी इंटरप्ट करतो, पण विषय असा झाला की ज्या दिवशी योगेशचा फोन आला त्याच्या 1 दिवसाआधी मी म्हणजे दर्शनाला गेलो होतो, म्हणजे स्वामींच्या मी स्वामींना पण खूप मानतो। तर मी स्वामींच्या दर्शनाला गेलो, येताना म्हणजे शिर्डीला पण गेलो, साईबाबांच्या पण भेटीला गेलो आणि घरी आलो। डेली रुटीन जे असतं आपलं ते सुरू झालं आणि तेवढ्यात त्याचा मला फोन आला की तेजल
अशी अशी संकल्पना आहे, म्हणजे जी गोष्ट आपण 5 वर्ष आधी विचार केला होता ती आज आपल्याला करायला मिळते, तर काय करायचं? योगेश बोला की करायची की नको, कारण आता सगळ्याच गोष्टी बघायला लागतात, तर करायची की नाही करायची? तर म्हटलं करूयात 100%. मग त्याच्यानंतर जो प्रवास सुरू झाला परत आम्ही मला वाटतं की 6 तारखेला आमचं हे बोलणं झालं. 6 तारखेला तेजलचं आणि माझं बोलणं झालं आणि 7 तारखेला तो तिथे पोहोचला मुंबईला अमित सरांच्या घरी. मग तिथे संजू सर पण आलेत. मग आमचं तिथे डिस्कशन झालं 7 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कट्टू इथे आलो अमरावतीला. 9 तारखेला आलो. मग सगळ्याच गोष्टी होत्या, लोकेशन बघणं आणि सगळं टेन्शन होतं. एकतर इतका सगळं आहे, कास्टिंग करणं आहे, लोकेशन्स आहेत, कॅमेरा फायनल करणं आहे आणि आमच्या त्या बजेटमध्ये सगळं करायचं होतं. तर आम्ही ते 2 दिवसात कसं केलं आम्हाला म्हणजे अजूनही आठवत नाही की ते कसं जुळून आलं सगळं. सगळी टीम जुळून आली. तिथे आम्हाला पंकज झंझर सर आहेत अमरावतीचे, त्यांनी खूप मदत केली. म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांनीच, योगेश माला आहे, आमचे योगेश दादा माला, योगेश दादा लोंढे आहे, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. या सगळ्या टीममुळे सगळं शक्य झालं आणि हे सगळं महाराजांनीच करून घेतलं, किंवा आमच्याकडून तर हे शक्य नव्हतं. सगळं महाराज करून घेतलं. आणि त्यावेळी आमच्याकडून म्हणजे आमची तेवढी कॅपॅसिटी नसेल म्हणून महाराजांनी आम्हाला कदाचित तेव्हा संधी दिली नसेल. पण खरोखर गजानन महाराज आहेत, त्यांचं अस्तित्व अजूनही या भूतलावर आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. फक्त सच्च्या आणि निर्मळ मनानं भक्ती करा, सगळं सांगेल. गण 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 आता पोहोचते. ही मालिका योगेश डावरे आणि तेजल डहाणकर यांच्या 6 वर्षाच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे. मालिका बनवण्याची कल्पना 6 वर्षांपूर्वी निर्माते योगेश यांना सुचली. या काळात योगेश डावरे यांना स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव झाली. योगेश आणि तेजल यांनी स्वतः कॅमेऱ्यासमोर त्यांच्या कथा आणि स्वामींसोबतचे त्यांचे अनुभव उघडपणे कथन केले. ते म्हणतात की श्री गजानन महाराज अजूनही या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत आणि ज्यांची गजानन महाराजांवर खरी श्रद्धा आहे त्यांच्यासाठी ते कुठल्याही रूपामध्ये धावून येत असतात. नमस्कार, मी अमित सुभाष फाटक. म्हणजेच ज्यांना तुम्ही गजानन महाराजांच्या भूमिकेत पाहिलं होतं आणि खूप खूप प्रेम केलं, आशीर्वाद दिलेत, मनापासून तुमची इच्छा होती की पुन्हा ती मालिका सुरू व्हावी संत गजानन शेगावीचे, परंतु काही कारणास्तव ती मालिका काही सुरू होऊ शकली नाही. परंतु मला अनेक मेसेजेस येत होते की तुम्ही पुन्हा ती मालिका सुरू करा, तुम्ही पुन्हा आम्हाला तुम्हाला गजानन महाराजांच्या भूमिकेत रूपात बघायचं आहे, असं असंख्य मेसेजेस मला आले. आणि तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की आता चॅनलवर तर ती येणं माझ्या परीने तरी ते शक्य नाहीये, कारण मी कुठला प्रोड्युसर नव्हे, मी एक साधारण एक कलाकार आहे, नट आहे. तर मी असा विचार केला की आपण एक युट्यूबसाठी एक मालिका सुरुवात करावी, जेणेकरून लोकांना महाराजांचा संदेश पोहोचेल. प्रचिती अनेक लोकांना आता आधुनिक काळात सुद्धा प्रचिती येते आणि ती प्रचिती लोकांना अनुभवायला मिळेल. तर त्यासाठी मी असा एक विचार केला की आपण युट्यूबच्या माध्यमातून एक सिरियल प्रोड्यूस करूया, जेणेकरून महाराजांचा संदेश अजूनपर्यंत अनेक लोकांना पोचेल. आणि असंख्य प्रचिती अजूनपर्यंत लोकांना येत येत आहेत. तर महाराजांच्या समाधीनंतर देखील आपण जे आता लोकांना प्रचिती येते, तर त्याबद्दल त्या विषयावर आपण एखादी मालिका सुरू करू असं माझ्या मनात आलं. आणि त्यामुळे मी एक छोटासा एक माझ्या परीने एक प्रयत्न करतोय. आणि ही मालिका ज्याचं नाव आहे प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची. ह्या मालिकेचं नाव तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला लगेच सापडेल. अगदी युट्यूबवर नाही सर्च केलं, गुगलवर सर्च केलं तरी सुद्धा प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची हे नाव तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला लगेच ही मालिका सापडेल युट्यूबवर. जन्मतलाय न्यूजसाठी रत्नाकर मुळके यांची रिपोर्ट, नागपूरहून. बुरा जो देखन मैं चला, बुरा ना मिल या को, जो दिल खो जा अपना, मुझसे बुरा न कोई कबीरा, मुझसे बुरा न कोई.